नमस्कार मित्रांनो. मकर राशीच्या 6व्या सणात, की ज्याला आपण अशुभ स्थान किंवा रोगशत्रूचं स्थान म्हणतो, या सणात मंगळ जो ग्रह आहे तो भ्रमण करत आहे. दिनांक 21 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणारा गुरु 9 ऑक्टोबर नंतर वक्री होणार आहे. हे दोन ग्रह आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे जे ग्रह आहेत, त्या सर्व ग्रहांचा प्रभाव परिणाम मकर राशीवर ऑक्टोबर 2024 या कालावधीत कशा प्रकारचा असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या भाग्य दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार, राशीच्या षष्ठ स्थानात मंगळ जो ग्रह आहे तो भ्रमण करतोय. 21 तारखेनंतर सप्तमात भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, 18 तारखेनंतर दशमात भ्रमण करेल. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात तुम्हाला शरीर स्वास्थ्याचा फारसा काही त्रास होणार नाही, खास करून मानसिक किंवा शारीरिक. या दरम्यान तुमची धावपळ थोडीशी जास्त होईल, तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडीशी काळजी घ्या. त्या ठिकाणी सहकर्मी किंवा वरिष्ठावरून वादभेदाच्या ठिणगा उडणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील, त्या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचं जे कार्यक्षेत्र, तुमचं जे आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की धनस्थानातच आहे, वक्री झालेला आहे. याचप्रमाणे पंचमेश जो आहे शुक्र, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये स्वतःच्या स्थानामध्ये स्वतःच्या राशीत भ्रमण करतोय आणि 17 तारखेनंतर हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि पंचमामध्ये गुरु सुद्धा भ्रमण करतो आहे, 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की तुमच्या भाग्यस्थानातून 10व्या स्थानात भ्रमण करेल दिनांक 18 तारखेला. आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानातून 7व्या स्थानात भ्रमण करेल दिनांक 21 तारखेला. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या दरम्यान तुम्हाला आर्थिक संदर्भात मोठे काही त्रास होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फार मोठे सेटबॅक येणं किंवा आर्थिक संदर्भात खूप मोठ्या फायनान्शियल क्रंचेस वगैरे येणं असे काही अनुभव येणार नाहीत. मात्र तुमचे जे खर्च असतील त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी फायदेशीर राहील. परंतु एक निश्चित की फार काही मोठे फायनान्शियल क्रंचेस तुम्हाला या महिन्यात अनुभवास येणार नाहीत. गृहसख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 21 तारखेनंतर, हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. साधारणतः घरातलं वातावरण हे या महिन्याच्या 22 ते 23 तारखेपर्यंत गढूळ राहील. घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भामध्ये नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेशन करणं, हे सगळे प्रकार साधारण तुम्ही 22-23 तारखेनंतर हाती घेऊ शकता. त्यानंतर लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या पंचमामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करतोय आणि 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर साधारणतः या महिन्याच्या 10-12 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तू मैमे ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव येतील. परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती अजिबात होणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंफार स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी याचा कालावधी आहे तो शुभ फलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 21 तारखेनंतर मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये येणार आहे. साधारणतः 22-23 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं वाटेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत तुमच्यावरती थोडेसे हावी होत आहेत विचारांनी, किंवा त्यांचा विचारांचा पकडा हा तुमच्याकडे जास्त होतो, किंवा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये थोड्याशा वादविवादाच्या ठिणग्या हा जास्तच उडतायत. काळजी घ्या या संदर्भामध्ये. हा कालावधी फारसा काही मोठा नसतो. मंगळाचं जे भ्रमण तुमच्या सप्तमातून दिनांक 22 तारखेला होणार आहे, परंतु थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश जो आहे शुक्र, हा दशम स्थानामध्येच भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल. तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काय काळजी करू नका. गोष्टी तुम्हाला अपेक्षित अशाच घडतील. खरं तर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राचा किंवा कामाचा ठसा या दरम्यान उमटवू शकाल, जी की खूप चांगली गोष्ट आहे. एकंदरीत सांगायचं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुमचे खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष द्या आणि थोड्या वेळ म्हणून तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत दैनंदिन जीवनावरती होणारे ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या
दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन-नवीन संकल्पना किंवा नवीन-नवीन आयडियाज तुम्हाला सुचू शकतील. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. प्रत्यक्षात काही कामाची सुरुवात सुद्धा होऊ शकेल. तर शनी शुक्रचा त्रिकोण योग दिनांक 4 तारखेला होणारा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 8 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या भाग्यात तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या भाग्यात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. याच दिवशी मंगळ आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण तुमच्या सप्तम आणि लाभ स्थानामधून होणार आहे. त्याचा 8 तारीख आहे अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून भाग्याची उत्तम साथ तुम्हाला या दरम्यान मिळेल. जे कामं हाती घ्यायला अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे काही चांगल्या इंट्युशन सुद्धा या दरम्यान येऊ शकतील. चांगल्या आयडियाज वगैरे येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान उत्तम प्रकारे संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन-नवीन संधी या दरम्यान येऊ शकतील. दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा दृष्टी अधिष्ठित केंद्रीय योग होणार आहे. तुमच्या षष्ठ आणि भाग्यस्थानातून. त्याचप्रमाणे शुक्र आणि हर्षलचा सुद्धा प्रतियोग असणार आहे. खास करून या दरम्यान तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास या दरम्यान डोकं वर खास करून शारीरिक दुखापती संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून जर तुम्ही गर्भधारणा केलेली असेल त्या स्त्रीने मकर राशीचा, तर त्यांनी सुद्धा या दरम्यान काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला लाभदायी असाच असणार आहे. तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगले काही सल्ले मिळू शकतील. काही उत्तम लाभ सुद्धा या दरम्यान मिळू शकतील. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो नेपच्यून तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, यांचे तुम्हाला चांगले अनुभव मिळतील. याचप्रमाणे 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग राहील. शनी जो की तुमच्या धनात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार सक्सेसफुल होणं, त्या संदर्भातल्या काही गोष्टी फायनल होणं, त्या संदर्भात तुम्हाला काही चांगले लाभ मिळणं प्रत्यक्षात किंवा लाँग टर्ममध्ये काही चांगले इन्व्हेस्टमेंट होणं, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान निश्चित येतील. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. तुमच्या सप्तम आणि तृतीय स्थानातून आणि शनी शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. तुमच्या द्वितीय आणि लाभ स्थानातून. साधारणतः या दरम्यान वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तरी काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. मात्र तुमचे खर्च आणि तुमची गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दरम्यान अजिबात ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. हेवी लॉसेस वगैरे येऊ शकतील. दिनांक 31 तारीख तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. 31 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. काही चांगले आयडियाज वगैरे येऊ शकतील. पैसे गुंतवणुकीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण संकल्पना तुमच्या मनात येतील, की ज्या भविष्यात शुभफलदायी राहील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. या महिन्याची जी अमावास्या आहे, ती 2 तारखेला कन्या राशीत तुमच्या भाग्यस्थानात असणार आहे. जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त भावनातीत होऊन किंवा इमोशनल होऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात दृढवते. तर साधारणतः ह्या महिन्याच्या 2 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.